माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक कलाकृती करायला शिकणार आहोत। तर त्यासाठी लागणारे मोती घेतलेले आहे पांढरे आणि रंगीत मोती। त्यानंतर टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे, कात्री आणि 7 नंबरची सुई आणि या याच्यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे। तर आपण आता सुरुवात करू। सुरुवातीला 7 मोती घेतलेले आहे आणि या 7 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि त्यानंतर या पुढच्या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर एक रंगीत मोती, 2, त्यानंतर एक रंगीत मोती, 5 पांढरे मोती आणि परत एक रंगीत मोती अशी मोती घेतलेली आहे। या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत। आता इथे एक रंगीत मोती, 5 पांढरे मोती घेणार आहोत। एक रंगीत मोती आणि 5 पांढरे मोती घेतलेले आहे। या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। या पुढच्या रंगीत मोत्यातून दोरा काढणार आहोत। त्यानंतर आता इथे एक रंगीत मोती, 5 पांढरे मोती घेणार आहोत। एक रंगीत मोती आणि 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत। आता याच प्रकारे आपल्याला परत एक रंगीत मोती घ्यायचा, 5 पांढरे मोती घ्यायचे, या रंगीत मोत्यातूनच दोरा काढायचा आणि परत पुढे जायचं। परत रंगीत मोती, 5 पांढरे मोती आणि परत रंगीत मोत्यातून, असं करून तुम्ही इथपर्यंत पूर्ण करा। आता ही पाकळी करून घेतलेली आहे आणि आता रंगीत मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। सहा पाकळ्या तयार केलेल्या आहे आपण। आता आपण या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे। त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा, या रंगीत मोत्यातून दोरा काढायचा। 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढला होता। आता या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। हा जो रंगीत मोती आहे याच्यातूनच दोरा काढला। त्यानंतर या रंगीत मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहे। या रंगीत मोत्यातूनही दोरा काढणार आहे। त्यानंतर हे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती घेतला आहे, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून, दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे। त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला। त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला। त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर आता इथे 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, 2 पांढरे मोती घेतलेले आहे। या पांढऱ्या मोत्यातूनच, दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे। त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे। त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे। या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, इथून असा करून इथपर्यंत काढायचा आहे। तर या 2 मोत्यातूनही आपण दोरा
या 2 मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. आता दोरा संपला आहे, मी दोरा घेतो आणि परत आपण इथूनच सुरुवात करणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतला होता. त्यानंतर 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे मोती घेतलेले आहे. या 2 मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहे याच्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत आणि पुढे या 2 मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आता इथे परत आपण 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे या मोत्यातून दोरा काढायचा. असा करून असा इथून काढायचा आणि राहिलेले जे आहे ते आता तुम्ही पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आपलं डिझाईन तयार झाल्यावर आपण पाहू. अशा रीतीने हे 7 पाकळ्या आपल्या पूर्ण झालेल्या आहे आणि दोरा आपण या मोत्यातून काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण या 2 मोत्यातून दोरा काढून घेऊ. त्यानंतर 2 पांढरे आणि 1 रंगीत मोती घेतलेला आहे आणि या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. इथे 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे घेतले. ॲक्च्युली काय झालं होतं की 2 पांढरे रंगीतच घेतला आणि 2 पांढरेही घ्यायचे आणि या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहे इथून घेऊन असा. त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर परत आपण या 2 रंगीत मोत्यातून दोरा काढणार आहोत. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि या 2 पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे परत आपण 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे मोती घेतलेले. या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत. त्यानंतर हे पुढचे 2 पांढरे मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढणार आहोत. त्यानंतर या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता 1, 2, 3, 4, 5 पाचही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. ह्या 2 मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढू आणि याही 2 मोत्यातून दोरा काढू. आणि आता 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे मोती घेणार आहोत आणि या मोत्यातूनच 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत. या रंगीत पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू. त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आणि आता याही रंगीत मोत्यातून दोरा काढू. आणि हे जे मोती आहेत हे इथपर्यंत या सगळ्या मोत्यातून दोरा काढू आणि राहिलेलं जे आहे ज्या पद्धतीत हे सांगितलेलं आहे ते राहिलेले आता तुम्ही पूर्ण करा. अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. आपल्याला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.